स्वागत आहे। समृद्धी महामार्गामध्ये बाधित शेतकरी आहेत मी एकटराव दत्तराव देसाई, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। यांच्यामध्ये आमच्या जमिनीमध्ये 158 गटात पिपळगाव लिखा आणि 205 गटात माझ्या पत्नीच्या नावानं वाशी मिळून माझी 4.5 एकर जमीन गेली आहे। विहीर आणि पाईपलाईन 900 छड्याची आहे। तर ती 900 छड्यापैकी जवळपास 400-450 छड्या पाईपलाईनमध्ये नीट पाईपलाईनमध्ये उभ्या आलेल्या आहेत आणि विहीर हे 7/12 नोंद आहे जगदीशच्या नावाने। आणि त्यांनी कसल्याही प्रकारचा मोबदला कमी देऊन भिजवणी खालची जमीन असून पाण्याखालची एलदरी, सिद्धेश्वर, इस्नपुरीचं पाणी आणि ऊसाचे बिलं सगळं आतापर्यंत 1990 पासून माझ्या वडिलाच्या हातचं आहे। तरी त्यांनी जमीन माझी हंगामी बागायत धरली आणि हंगामी बागायत धरून कुठला मावजा असा 17 लाखापर्यंत मावजा दिला। आजच्या महागाईच्या काळामध्ये 17 लाखामध्ये एक फ्लॅट सुद्धा गावात येत नाही। एवढी महागाई गावामध्ये 1 कोटी रुपये रोडची किंमत आहे, मधली किंमत 50 लाख रुपये चालली आमच्या गावात। एवढी किंमत असताना आम्हाला केवढी मोलदरानं किंमत देतात आणि आमची शासन दिशाभूल करते आणि कर्मचारी सगळे कंपनीचे फायदे करतात। कलेक्टर आणि डेप्टी कलेक्टरचं तर असं आहे की म्हणजे काय कुठल्या कामामध्ये कोणाचं लक्ष नाही, फक्त शासनासाठी काम करीत नाही, ते फक्त कंपनीसाठी काम करतात, जनतेसाठी सामान्य काम करीत नाहीत। म्हणून यांच्यामुळं मला उपोषणाला बसायची वेळ आली। 3दा माझी पाईपलाईन घेतली नाही, पाणी पुरवठ्याच्या लोकांनी घेतली नाही, ह्या लोकांनी सगळ्या जेवढे संबंधित अधिकारी जेवढे होतं म्हणून याच्या कदरून माझ्या मुलांना उद्याच्याला आत्मधनाचा इशारा दिलेला आहे जगदीश शंकरराव देसाई। ते जर उद्या बरं वाईट त्यांचं झालं तर उद्याच्याला शासनाला मी धाऱ्यावर धरल्याशिवाय राहणार नाही। त्याच्या काही लेकरा बाळात झालं, त्याच्या लेकरा बाळाची जमीन पूर्ण घेऊन आज शासन तोंडातला घास काढीत आहे आमच्या गरीब माणसं शेतकऱ्याच्या। म्हणून मी शासनाला हे करतो आज माझ्या वडील म्हणून त्या मुलाचे की मी हे सहन करणार नाही, मी त्याच्या संगत मी सुद्धा आत्महत्यानंतर करीन आणि माझ्या कुटुंबाला घेऊन करीन। हे तुम्ही मला कमी समजून घेऊ नका आणि याच्यावर तुम्हाला वाटेल की हे मी वैरी बोलालो, असं नाही बोलणार। मी कदरून गेला माणूस आहे, मी कुठून मी काही उडी मारील नाही, तुमच्या देखता सगळ्याचे नाव घेऊन मारील। कलेक्टर, डेप्टी कलेक्टर आणि संबंधित अधिकारी, भूसंपादन अधिकारी, पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांना मी खूप सांगतो की मी काही जीवाचं करू शकतो आता आणि मला हे न्याय नाही जर मिळाला तर मी या न्यायासाठी लढत राहील आखरीपर्यंत। आणि माझ्या मुलाला काही झालं तर मी बुधीच्याला परभणी जिल्हा पूर्ण बुधीच्याला बंद करून समजा उद्याच्याला सगळ्याला आम्ही शेतकरी एकत्र येऊन लढा देऊ। याच्याबद्दल तुम्हाला सांगतो, याच्याबद्दल मी एक सांगालो आजही इतका भ्रष्टाचार झाला आहे समृद्धीमध्ये। 40-40, 50-50 पाईपलाईनी बोगस घेतल्यात या डेप्टी कलेक्टरनं, त्याची चौकशी होत नाही। ज्याचे 45 पैसे दिलेत, ज्या कोरडवावर आहेत त्यांना समजा 45 दिले, जे भिजवणी खालचे आहेत त्याला आज 13 लाखांना 12 लाखांना देऊन आज लहान सहान शेतकऱ्याची दिशाभूल केली। गरीब शेतकऱ्याला कोर्टात जा, इकडे जा, लवादात जा, MRDCकडे जा असे पत्र देऊन शिनी कलेक्टर चलवाचलवी करालेत। हे बस करा आता, खूप झालं तुमचं आता याच्यापुढे तुम्ही स्वतःच्या खुर्चीच्या लायकीचे ना खुर्चीवर बसायच्या लायकीचे अधिकारी नाहीत। हे अधिकारी नुसते पगारीच्या धनी आणि वरून माल मिळते का ह्याच्या अधिकाऱ्याचे याच्यापाशी हे लोक झालेत। म्हणून याच्या खबरदारी अधिकाऱ्याने घ्यावं, याच्यानंतरचा काळ चांगला जाणार नाही। आम्हालाही खाऊ देणार नाही, आम्ही खाणार नाहीत, आमचं तुम्ही जगू देणार नाहीत, आम्ही तुम्हाला सुद्धा जगू देणार नाहीत, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो मी।